बाय का त्या कांताबाईने तर सांगितलं होतं बाई ह्याच सोसायटीमध्ये घर आहे म्हणून वकिलाचं. हा इथे पूर्वी बसल्या तिला विचारते. बाई 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 उन्हानंतर थकून गेले चलून. ए दीदी ते धरे हा धरे वकिलाचं घर इथंच आहे का ग? हे घर का साईडचं? बरं बाई बरं झालं तू सांगितलीस नाही तर मी कुठं पुढे गेले असते काय माहिती. बघते मी हा बेटा. हेच घर आहे वाटतं बाई वकिलाचं. ऍडव्होकेट धरे वकील हा बरोबर आहे. कोण आहे? वकील साहेब आहेत का घरात? हो हो आहे ना, बोला. अहो ते मी शांता ते तुम्हाला नोकऱ्यांची गरज होती ना. शांता कोण? कांताची बहीण? कांताची बहीण कसं माहिती हो? हो हो कांताची बहीणच. अच्छा अच्छा, कांताची बहीण शांता. हा हा. इथं काय शांत करायला आले? अहो ते तुम्हाला तुम्ही घरात काय करताय एकदा दार तर खोला मी सांगते तुम्हाला. कोणतं? हा दार खोलू का? हा ते कामाची गरज होती ना तुम्हाला एक बाई पाहिजे होती ना घरात कामाला. मला बाई? हा हा हा, पाहिजे पाहिजे, बाई पाहिजे. तुम्हाला कसं काय माहिती मला बाई पाहिजे म्हणून? अहो ती माझी बहीण नाही का कांता हा. तिने सांगितलं मला की ते धरे डॉक्टर आहेत बाई आमच्या गावामध्ये त्यांना 2-2 बायाची गरज पडते म्हणे. त्याच्यामुळं मग मी म्हणलं 2-2 कशाला मी एकटी पुरती ना म्हणलं काम करायला त्यांच्या इथं मी जाते म्हटलं. मग तिने इथला पत्ता दिलता हो आणि ते तुमच्या घराच्या बाजूला एक पोरगी आहे बारकी तिने सांगितलं मला तुमचं घर. अच्छा अच्छा, शेजल. हा बरं मी काय म्हणते हा दार खोला ना ओले थकले हो मी उन्हात येऊन. बर बर बर, या या. ओपन आहे, ढकला दार, या. बरं बरं. कुठे आहे मालक तुम्ही? इकडे इकडे इकडे. अम, या या या. मालक घरात दुसरं कोणी नसतं का हो तुमच्यासोबत? कोण पाहिजे? मी एकटाच असतो. हो का? हो. नाही एकटेच दिसताय ना म्हणून विचारलं. म्हणजे तुमच्या अर्धांगिनी वगैरे. अच्छा, त्या गावी गेलेले. हो का? हो. बरं, तुम्हाला येतं का सगळं काय करायला? काय? स्वयंपाक पाणी? हा मी स्वयंपाक करते, मी झाडून काढते, मी भांडी घासते, मी कपडे धुते, फरशी पुसते. आता एका नोकरानीचं काय काम असतं ना हेच काम असतं सगळं मी सगळं करते. सगळं करते का? हो सांगाल ते? हो तुम्ही सांगाल ते काम करीन मी. बरं बरं. ठीक आहे मग. मला एक कप चहा आणून दे. हो का? बाकीची काम मग नंतर सांगतो. हा. बरं, गाव कोणतं तुझं? मी का? हा? मी ते गावाचं नाव थोडं आमचं युनिक आहे ना हो त्याच्यामुळे ना मला कुणी गावाचं नाव विचारलं का हसायलाच येतं बघा अगोदर. हसायचं काय, बिनधास्त सांगायचं. वकिला धरे वकील म्हणतात मला. हा धरे वकील काय असं तसं नसतं. एकदा धरलं म्हणजे सोडायचं कामच नसतं आपलं. म्हणजे केस ओ हा केस धरतो मी एकदा हातात तर ते क्लिअर करूनच सोडतो. हो का? तसं चांगले चांगले धरून सोडले मी काय? केस. हो. मर्डर केस, रेप केस, सगळे का? केसेस असतात माझ्याकडे. असं एक केस नाही की माझ्याकडे आले नाही. तुमचे पण केस आलेले माझ्याकडे. म्हणजे एका अंगावर पडले. हो हा ते माझे केस ना आता सध्या खूप गळत आहे ना त्यामुळे. म्हणून तर असं धरून मी खाली सोडून दिलं. हो का? म्हणून तर मला धरे डॉक्टर म्हणतात. उगाच थोडी फेमस केलंय नाव. हो माझ्या गावाचं नाव ना वाकडेवाडी. अच्छा, वाकडेवाडीले ते कुठं आलं बाबा? वाकडेवाडी. हा हा हा, वाकडेवाडी ना. हा. ते सरळवाडीच्या बाजूला. तुम्हाला कसं काय माहिती? मी गेलेलो तिकडे. तिकडचे बी केस येतात माझ्याकडे. ओ मग सरळवाडी म्हटल्यावर तुम्ही वाकडेवाडीला पण आला असेल ना? नाही, तिकडे काही जाणं नाही झालं माझं. पण रस्त्यावरून बघितले हे वाकडेवाडी आहे म्हणून. हो का? लय वाकडे आहे तिकडचे लोक. म्हणजे वाकडे नाही हो आता गावाचं नाव वाकडेवाडी असलं म्हणजे काय लोक थोडी वाकडे असतात. अहो खूप सरळ आहेत. सरळ गावातली लोक वाकडी आहेत काय सांगू मी तुम्हाला. असं असतात का काय? हा. अच्छा अच्छा, मला माहितीच नव्हतं. मी तर सरळ गावातले सरळ लोक समजत होते. पण इकडे तर वाकडेवाडीचे लोक सरळ आहेत. हा हा ते कसं आहे उलट म्हणजे गावाचं नाव उलट तसं लोक उलटी. बघू आता कोण किती वाकडे आहे आणि कोण किती सरळ आहे ते. तसं तुम्ही दिसायला सरळच दिसताय. हो फक्त समोरून वाढलंय. काय? खाऊन पिऊन.
ते कसं आहे ना, आम्ही किती गरीब जरी असलो ना, तर आमच्या घरचे हे ना खूप खाऊ पिऊ घालतात, कुठल्या गोष्टीची कमीच नाही हो करले. का? मी बी खाऊ घालेन की मग. काय जेवण खाऊन आपल्या घरचं खाऊन बघा. हं? मला ते किचन अच्छा अच्छा. हे इकडं असं सरळ जायचं, हा सरळ जाऊन असं मध्ये घुसायचं, मध्ये घुसून मग राईट मारायचं. सरळ जायचं, हा मध्ये घुसायचं, मग राईट मारायचं का? हा. लय मोठं घर आहे लय तुमचं. मोठं घर आहे. तुम्ही बघितलं कुठं अजून? काय? बघा ना जाऊन तिकडे घर. हो, मी तुम्हाला चाय बनवून आणते हा. हो हो. बघा व्यवस्थित, लय मोठं आहे तसं आमचं काय? किचन. हो हा, मी आणते हा चाय. हो हो. बापरे. वाकडेवाडीच्या मॅडम तर लयच हॉट आहे यार. म्हणजे मी जो विचार केला तर वाकडेवाडीचे लोक खूप वाकडे तिकडे असतात. बघू आता, दिसायला तर सरळ दिसते, कामं वाकडे तिकडे नाही केले पाहिजे, सरळच कामं केले पाहिजे. मला ना असं सरळ काम करणारे लोक खूप आवडतात, आणि तसं मी सरळ काम करणाऱ्या लोकांना इथं नाही तिथं ठेवतो. बाकी काही सांगायची गरज नाही म्हणा. तसं बाई लय भारी दिसून राहिले. वाकडेवाडीची असली म्हणून काय झालं, बाई तशी चिकनी आहे, खालून वरपर्यंत बघायसारखी आहे बाई. हं? बघू. हा, नको नको. कसं असतं, बाईचा पहिला दिवस आहे, पहिल्याच दिवशी जर आपण तिच्या मागं लागलो तर तिला संशय येईल की बाबा हा माणूस काही चांगला नाही. नावाप्रमाणे जरा वागायला तर पाहिजे म्हणा, मी धरायला पाहिजे एकमेकांना, पण पहिल्याच दिवशी जर धरलं तर लगेच वाटोळं व्हायचं माझं. इकडं माझी बायको खडे पडेल माझ्या नावानं. हा, झाला का चहा? हो हो, मला आले का? हो हो. साखर थोडीशी जास्त टाका बरं का, तसं मला गोड प्यायची सवय आहे. जमतंय ना सगळं? ओ बाई. अहो, मला ते तुमच्या घरामध्ये मला कप नाही सापडत आहे. कप सापडत नाही? हा. अरे बाप, हे तर अवघड लोचा झाला मग. मग मी तुम्हाला दुसरं काही शोधायला लावलं ते बी सापडतं की नाही काय माहिती. म्हणजे मसाला वगैरे? नाही, हं? ते किचन मधलं सगळं सापडून घेईल मी, मग पण ते तुमच्या घरामध्ये फर्निचर 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 केलेलं आहे ना हो, हा हा हा. त्याच्यामुळे ते आमच्याकडे कसं फर्निचर बिर्निचर काय नसते हो तसलं. अहो त्याला चावी घालावं लागते. हा? चावी चावी लावावं लागते म्हणलं, चावीने खोलावं लागतं. बाई, हा. चावीचं का बाई? अहो, मी तर नुसतं ओढतच होते बघा, म्हणलं बाई, हे निघणं का झालंय, म्हणून मी तुम्हाला बोलले नाही बरं का. बरोबर, तुम्ही कधी मोठ्या घरात काम केलं नाही वाटतं. अहो, ते कसं आहे ना, मोठ्या घरामध्ये काम केले तो, हा. पण मग दुसऱ्यांच्या घरामध्ये असं चावी नावाचं कामच नसते, नुसतं असं त्या दोन कड्याला धरले की निघते दरवाजे. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही घालाघालीच काम केलंच नाही वाटतं. हा? चावी चावी लावायची काम केलेच नाही हा, वाटतं. हा, हा. तेच म्हणलं. तेच ना. काय करा, हा. तिला खाली ड्रायव्हरला चावी आहे. हम्म. हा, ते चावी लावा आणि काढा तिथून कप. मी काय म्हणते, मला हा. तुम्ही येऊन जरा एकदा दाखवला असतं तर मला. मी बघणारच आहे इथून पुढं काय? काम तुमचे कसे करतात ते. हं. तसं बघतच राहणार आहे, बघतच राहणार आहे मी, कोण कसं काम करतं, काय कुठं डस्टिंग गेस्टिंग सगळं व्यवस्थित करायचं, आणि आपलंच घर आहे बरं का, व्यवस्थित राहायचं मी सोडून. हा? आपलंच आहे सगळं, असं विचार करा. हो. हा. दाखवता का एकदा मला? काय? हे घरातलं किचन मधलं. अच्छा, ते चावी का? हा, हा. बरोबर, दाखवतो ना. हा, चला. बाईला कप गिप काढायचं सांगून दिलं म्हणजे ताण नको कुठल्या गोष्टीचं. परत मला म्हणायचं की मालक हे कुठे आहे ते कुठे आहे. झाले एवढ्या लवकर चहा? हो, नाही मी केली होती, पण मला ते कप्प सापडत नव्हते ना, म्हणून टाइम लागला जास्त. आणि का बाई, तुम्हाला कसं काय माहिती मला काळी चहा आवडते म्हणून? अहो, आता मला एक सांगा तुम्ही, आता एखाद्या घरी काम जर करायचं म्हणलं ना, तर मी ना समोरच्याला झटकन ओळखून घेते तो माणूस कसा आहे समोरचा. आणि तसं बी एक गोष्ट सांगायचं म्हटलं तर ना, तुमच्या घरामध्ये दूधच नाही सापडलं मला, म्हणून वाटलं चला काळी चहाच आवडत असं म्हणलं, म्हणून मग मी काळीच बनवली. दूध तर होतं फ्रीज मध्ये ठेवलेलं, 1 लिटर रोज येतं आपल्या घरी दूध. अहो धरे वकिलाचं घर आहे म्हणलं, इथं काय दूध नसणार असं असणारच नाही. पण मग एक मात्र गोष्ट मी चांगली केली की नाही, तुम्हाला ब्लॅक टी आवडते, मी काय म्हणतात त्याला, ब्लॅक टी. बरोबर. बरोबर. हा, आमच्याकडे का काळी चहाच म्हणतात हो त्याला. काय नाही, काळी पांढरी सगळं पितो आपण, तसं काही नाही, पण मला काळी चहा जास्त आवडते बरं का. गरम आहे बरं का. हा, तुम्हाला
आता तुम्ही कसं बाई, आता मोठ्या घरचं म्हणलं तर तुम्हाला झटके तर बसणार आहे. हो हो हो. तू घेतले का? मी घेईन ना. मग याच्यातून घे ना, अर्धा अर्धा घेऊ नाही आपण. नाही, तुम्ही घ्या. हा. बरं बरं ठीक आहे. येऊ मी. टेस्ट करून सांगतो ना कशी बनली कशी नाही. हा. 2 मिनिटं. वा 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 वा, खरंच माझ्या बायकोने पण कोरी चहा बनवली नाही आजपर्यंत. हो? बनवली तर एखाद दिवस बनवली होती, पण एवढी काही खास नव्हती. पण ही चहा स्पेशल आहे. अरे काही काही नाही एक काही मिनिट, नाही. मला मी आले हा. फॉर्म मध्ये मी जरा जास्तच करून टाकलं. हो का? हा हा. साफ साफ करते आम्ही. काय काय राव राहू दे ना, काही काही होत नाही, असं पडत राहतं. तुम्ही करा, आम्ही असा हात घेऊन चालतं ना, हात लावायला जमतं, मला आवडतं. काही नाही, मी लावतो ना माझ्या हाताने हात. हा हा. सॉरी बरं का, मला ते जरा इथं ठेवा. हो. हा. बाकी मग भाजी वगैरे काय काय येते तुम्हाला? भाज्यांमध्ये ना मला सगळं जमतं बघा. तुम्ही सांगाल ती भाजी बनवल मी. अच्छा अच्छा अच्छा. हो. तुम्हाला ते मुळ्याची भाजी जमते का? मुळा, मोठा मुळा. हा, ते पांढरा असतं बघा. हा हा हा, है ना? पांढरा. हा, हो, जमते ना. जमते मला. अच्छा, चटणी खूप छान जमते मला मुळ्याची. कशी जमते तुम्हाला चटणी? म्हणजे आता ते मी केल्यानंतर तुम्ही खाऊन बघा, मग मला सांगा. अच्छा अच्छा अच्छा. हो. तसं तुम्ही पण मुळ्यासारखं दिसतंय पांढऱ्या शिपीत. काय? मुळा भारी दिसतो म्हणलं पांढऱ्या शिपीत, हो. म्हणून तर लोक खातात ना त्याला. खायला पाहिजे, चांगलं आणि असतं मी ना, शरीरासाठी. मला तुम्हाला सांगता, मी हलवा पण लय भारी बनवते बरं का. हलवा? हो. अरे वा, म्हणजे तुम्हाला हलवा जमतं? हा? हलवा बनवायला जमतं म्हणजे? हो, हा. खूप छान. लावतो मग मी तुम्हाला काय? हलवा बनवायला. हो. मग मी आज रात्री तुम्हाला हलवा देऊ का बनवून? लय भारी होईल पहिल्याच दिवशी. अहो, आता काहीतरी गोडधोड तर करावंच लागेल ना पहिल्या दिवशी म्हटलं तर, है बरं, ना? ते फ्रीज मध्ये 1 किलो गाजर पण ठेवलेले बरं का. हो. हा, ते बघ व्यवस्थित धुवून धावून व्यवस्थित काजू बदाम टाकायचे त्याच्यात. हा. चालेल. आता तुम्ही काय करा मालक, आता सगळं काम तर तुमच्या घरचं करायचं मला, तर सगळं मला माहिती करून घ्यावं लागेल. बरोबर. तुम्ही काय करा, आराम करा, कुठे जायचं नसेल तर. मी तोपर्यंत मग घरची कामावरून घेते, तशी रात्र होऊन जाईल, मग मी तुम्हाला हलवा बनवून देईल. चालतं चालतं. मी काय करतो, थोडस बेडवर पडतो. हो. तुम्ही काय करा, थोडस साफसफाई वगैरे झाडू पोछा व्यवस्थित करून घ्या, आणि संध्याकाळच्या टायमाला मस्त हलवा करायचा. हा. म्हणजे मला टेन्शन नाही. ठीक आहे मालक, जाईल. चालतं, हे ठेवून द्या तिकडे. हो. करा मग तुम्ही आराम. हो हो. बापा, आमच्या नोकरांनीला हलवायला बी जमतं, म्हणजे हलवा बनवायला बी जमतं. बरं, हलवा कसा असतं हिच्या हाताचा हलवा बघू. चला, मी थोडस आराम करून घेतो, नंतर हिच्या हातचा हलवा खाऊया. चला धरे वकील, आराम करूया. संध्याकाळी परत हलवाचं वाट बघायचंय. तसं बाई हलव्यासारखी दिसते, लाल लाल चुटूक, पांढरी शिपीत. असं काय काय गुण आहे या बाईमध्ये, बघू आता. चल बाई, घरातले किचन मधले तर काम आवरले, मालक तर झोपलेच वाटतं. मला इथे ना थोडं हळूहळू आवरावं लागेल. मालकाचा मोबाईल तर लयच भारी दिसते. मालक तर लयच भारी दिसायला. मालकाला काय वाटलं की मी वाकडेवाडीतली आहे म्हणून काही सरळ असेल? मी बी लयच वाकडी आहे. हा, काय नाही, 2 दिवस चांगला हिंगा दाखवेन मी सरळवाडीचा, आणि मग दाखवेन वाकडेवाडी कशी असते. तर लयच बोलतात माहिती ना, मी बी ओळखला नाही ह्यांच्या बोलण्यावरून कशी येतात. दाखवीन मग माझा बी हिंगा. शांता म्हणतात मला. काय उठले मला तुम्ही? हो. मी ना तुम्हाला उठवणारच होते. ते हलवा झाला ना बनवून, आणि घरातली सगळी कामं पण आवरलीत मी. तर हलवून हलवा हलवून हात दुखायला लागलाय माझा. एवढं कशाला हलवायचं मग? काय हलवा नाही ना मालक, असं कसं? जसं जमत तसं हलवत राहायचं. काय हलवा हो.
हा तेच ना, हलवा हलवून हलवून हलवूनच माझा हात दुखायला लागला, तर काय सांगू तुम्हाला. बघू. काय अरे बाबा, हात सुजला वाटतं. हो ना. वा वा वा. असं असं काय करताय? हे द्या. नाही मला मी घेते ते झेंडू बाम लावून मी घेते. लावून देतो ना. नाही मी घेते लावून. देऊ का लावून? नाही मी घेते भारी लावून. वाटेल मला लावायला. हा? झेंडूबाम. म्हणजे तुम्ही सेवा पण करता वाटतं भरपूर. सेवा करता करता मी खातो. काय? सेवा करून करून कल्याण करतो लोकांचं, असं म्हणायचंय. हा तसं पण तुमच्यासारखं कल्याण कोण करतं ना. आता एवढ्या लोकांचे केस जिंकता तुम्ही, हरता जिंकता सगळ्या गोष्टी तर सारख्याच आहेत तुमच्या. हे बघ बाई, मी तुला सांगतो. काय? मी आजपर्यंत धरलोय ना, हारत नाही. म्हणजे काय? जिंकूनच सोडतोय. ओ हा केस. मग उगाच धरे डॉक्टर म्हणत नाही मला. हो बरोबर. डॉक्टर म्हणतोय, वकील म्हणत नाही मला. हो आता कसं आहे ना, तुम्हाला डॉक्टर लोकांशी बी खेळावं लागतं ना, त्याच्यामुळे तुम्हाला होत राहतं तसं. काय नाही हो, मी आहे तेवढी समजदार, मला सगळं समजतं. थोडीफार शिकले मी पण. किती शिकले? 12वी झाली माझी. 12वी झाली का? हो म्हणून तर थोडस बोलते मी कधी कधी सॉरी वगैरे असं. सॉरी शब्द जमलं चांगलं. 12वी शिकून फक्त सॉरीच शिकले वाटतं. नाही बाकीचं पण थोडं थोडं बोलते मी. बाकीचं काय जमतं मग? बाकीचं का? काही नाही काम. मी हलवा घेऊन येते तुम्हाला. जमत नाही वाटतं बाकीचं. काय? सॉरीच जमतं वाटतं. हा जमतं भारी जमतं. बरं बसा की मग. काय? बसा इथं. नाही नको, मी तुम्हाला तर हलवा घेऊन येते ना, रात्र पण खूप झाली ना, आता मला पण थोडं. हलवा खाऊ 12 वाजता हलवा खाऊ आपण. हा एवढ्या रात्री? सगळे झोपल्यावर खायचं आपल्याला. का असं? मी सगळे झोपल्यावरच खातो. माझा टाइमच तो आहे 12च्या नंतर किंवा 12च्या अगोदर. म्हणजे मला झोप नाही लागणार आता, म्हणजे मी मग जागीच कसं राहणार. तुम्ही झोपल्यावर? काय? म्हणजे मला द्यायला कोणतरी पाहिजे ना घरात. तुम्ही जर झोपले तर मग मी माझ्या हाताने घेऊन खाऊ का? नाही नाही मी देते आणून तुम्हाला. तेच म्हणलं, 12च्या नंतर बरोबर या मग. इथं या. हा ठीक. इथंच खातो मी. येऊ का मी? बसा 5 मिनिटं. नाही येते ना. बसा म्हणलं. नाही नाही बरं, मी काय म्हणतो, काय? घराची चांगली स्वच्छता केली ना? हो मला तुम्ही ना आता रात्र झाली त्यामुळे तुम्हाला काही दिसणार नाही. उद्या सकाळी उठलात ना की सगळं घर छान तुमचं चेक करून बघा. बरं ठीक आहे, चालतं. जाता मग? हो जाते ना. मला पण ना आता खूप कंटाळा आला, पाय वगैरे खूप दुखायला लागले. पाय दुखतंय का? नाही मी आराम करते, मला बरं वाटून जाईल. थोडंसं दाबलं असतं ना. नाही 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 बघितलं बी असतं. अहो मला काय करते. टेन्शन नका घेऊ, मी आहे ना इथं. काय? थोडस दाबून दिले असते पाय वगैरे. नाही नाही नको, मी घेते. म्हणजे मी आराम करायला गेले ना तर मी होऊन जाईन. का बाई, काय तुमचं हे खूपच फुगलं हो. अहो मूड मध्ये आलं वाटतं. अहो नाही आज काय बोलताय तुम्ही काही पण. हे बायकांचं ते कसं असतं ते थोडी स्टाईल. झिरमोळ सारखे उभं राहिले ते. हो येऊ का मालक मी? येते.